अरुण जेटली थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती देतील अशी माहिती आपल्याला समोर येते। आमचे तो आतंकी हमला हुआ है, उसमें 40 से ज़्यादा जवान आमचे प्रतिनिधी प्रमिल क्षेत्रे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। पुन्हा एकदा प्रमिल, काय आता अपडेट आहे? आपण जर बघितलं तर या 55 मिनिटाच्या बैठकीनंतर प्रत्येक ठिकाणाहून देशातल्या प्रत्येक ठिकाणावरून लोकांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की पाकिस्तानला एक चांगलाच धडा शिकवला पाहिजे, जेणेकरून हे पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाहीये। कारण की वारंवार आपण जर बघितलं तर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडून केले जात आहे। तर दरम्यान हे हा जो हल्ला झाला त्याच्यामध्ये 44 जवान शहीद झालेत, त्याच्यामुळे ही बैठक घेण्यात आली होती। या बैठकीमध्ये जो निर्णय आहे तो थोडाच वेळ येईलच। दरम्यान आपण जर बघितलं तर उरीच्या हल्ल्यानंतर जो सर्जिकल स्ट्राईक भारताने केला होता त्याच पार्श्वभूमीवर हा सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय देखील या बैठकीमध्ये झाल्याची शक्यता आपण वर्तवू शकतो। गुरुप्रसाद। हो, धन्यवाद प्रमिल या सगळ्या अपडेटसाठी। तर या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे। बैठक संपलेली आहे, मात्र बैठकीनंतर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। थोड्याच वेळात अरुण जेटली पत्रकार परिषद घेऊन याबाबतची सविस्तर माहिती माध्यमांना देतील अशी माहिती आतापर्यंत आपल्याकडे आलेली आहे। तर या क्षणाची ही मोठी अपडेट। पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक काही वेळापूर्वी संपलेली आहे। तब्बल 55 मिनिटं ही बैठक चालली आणि त्याच्यानंतर आता सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया येणं बाकी आहे। या बैठकीमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। कालच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता मोदी सरकार काय निर्णय घेणार याच्याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे आणि अशात आता या बैठकीतनं काय निष्पन्न होतंय, मोदी सरकार कोणती कठोर पावलं उचलतंय याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय आणि म्हणूनच या बैठकीतून जो निर्णय येणार आहे तो निर्णय अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानी काही वेळापूर्वीच ही बैठक संपलेली आहे। तब्बल 55 मिनिटं ही बैठक चालली, पण त्यानंतर सरकारकडून या बैठकीत काय झालं याबाबतची अधिकृत माहिती आलेली नाही। कोणता निर्णय झाला आहे याच्याबद्दलची अधिकृत तपशील अद्याप कळू शकलेला नाहीये। पण एवढी माहिती तुर्तास आपल्या हातामध्ये येते की अरुण जेटली थोड्या काही वेळामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते माध्यमांसमोर या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांबाबतचा तपशील देतील। दिल्लीमधली ही दृश्य आता तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीनवर पाहताय आणि अरुण जेटली माध्यमांसमोर आलेले आहेत। अरुण जेटली माध्यमांसमोर आलेले आहेत, त्यांच्याकडून आपल्याला पहिली प्रतिक्रिया आता मिळू शकणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय दिल्लीमधनं। संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन सुद्धा या ठिकाणी आहेत। सर्वात आधी साम टीव्हीवर तुम्ही ही दृश्य पाहताय थेट नवी दिल्लीतून। थोड़ा हाइड कर लो ना प्लीज, आप रखो इधर प्लीज ना, मोबाइल थोड़ा सा पीछे करो, मुझे खड़ा होना पड़ेगा, फिर अपना कैमरामैन को दिक्कत है। चलिए वन टू थ्री फोर देखो, ऑडियो देखो, 1 2 3 Are you ready? Yes sir, sir. So please remain silent. मैं पहले अंग्रेजी में और फिर हिंदी में एक ब्रीफ बयान है आपको दे दूंगा। The Cabinet Committee on Security मोबाइल पीछे करा हुआ, सॉरी यार पीछे जाओ, met under the chairmanship of the Honorable Prime Minister to take an assessment and discuss the incident that took place in Pulwama yesterday, in which a large number of CRPF personnel sacrificed their lives. The CCS observed 2-minute silence in the memory of those who laid down their life by making the supreme sacrifice for this country. It placed on record its deep gratitude of the whole nation to those who have made this sacrifice, and expressed its condolences with the bereaved families. The CRPF, of course,
will make detailed arrangements with regard to transmitting their and transporting their bodies of the deceased to their families. A detailed assessment of the incident was also taken. There are several details which are discussed in the CCH which are normally not be disclosed. But there are a few points which have to be shared with you. The Ministry of External Affairs will initiate all possible steps, and I am here referring to all possible diplomatic steps which have to be taken to ensure the complete isolation from the international community of Pakistan, of which incontrovertible evidence is available of having a direct hand in this gruesome terrorist incident. The Ministry of External Affairs in due course will continue to keep you informed with regard to the steps that it is taking. The most favored nation status which had been granted to Pakistan stands withdrawn. The Ministry of Commerce will issue the necessary communications in this regard. The Ministry of External Affairs will also engage with the international community to make sure that the comprehensive convention on international terrorism, which has been pending for over 3 decades before the United Nations, particularly because of the definition of the word terrorism, is now adopted at the earliest. As far as our security forces are concerned, they will be taking all possible steps. Firstly, to ensure that full security is maintained, and secondly, to ensure that those who have committed this heinous act of terrorism and those who have supported it actively are made to pay a heavy cost for it. The Honorable Home Minister Shri Rajnath Singh Ji will be leaving for Srinagar along with a team of officials from our agencies and Home Ministry today, and on his return at the earliest, possibly tomorrow, he'll be calling an all-party meeting to brief them about this incident. आज माननीय प्रधानमंत्री जी की अध्यक्षता में कैबिनेट कमेटी ऑफ सिक्योरिटी की एक बैठक हुई, जो कल पुलवामा में आतंकवादी घटना हुई है उसका आकलन करने के लिए और क्या क्या कदम उठाने चाहिए देश को। एक श्रद्धांजलि प्रस्ताव जो लोग शहीद हुए और जिन्होंने अपने जीवन का सर्वोच्च त्याग किया है इस राष्ट्र के लिए, उन जवानों के प्रति पारित किया गया। 2 मिनट का मौन भी रखा गया और सीआरपीएफ पूरे कदम उठाएगी कि उन शहीदों के शरीर उनके परिवारों तक पहुंचाए जाएं, ताकि पूरा देश उन शहीदों को सम्मानित कर पाए। जो वहां पर घटना हुई और वहां की वास्तविक स्थिति है उसका आकलन भी किया गया। विदेश मंत्रालय जितने भी डिप्लोमेटिक स्टेप्स है कूटनीति से संबंध इसमें संभव, उनको अब आरंभ करेगा। जैसे वो कदम उठाए जाते हैं उसकी जानकारी आप लोगों को विदेश मंत्रालय समय समय पर देता रहेगा। जो मोस्ट फेवर्ड नेशन का दर्जा पाकिस्तान को दिया गया था,
उसको वापस लेने का निर्णय आज सरकार ने किया है। वाणिज्य मंत्रालय इसके संबंध में जो सूचना जारी करनी है वो करेगा। 1986 में, आज से लगभग 33 वर्ष पूर्व, भारत ने यूनाइटेड नेशंस में कॉम्प्रिहेंसिव कन्वेंशन ऑन इंटरनेशनल टेररिज्म मूव किया था, जिस पे बहुत चर्चा हुई है, लेकिन वो अभी तक पारित इसलिए नहीं हुआ कि उसमें टेररिज्म, आतंकवाद शब्द की परिभाषा को लेकर अभी सबकी सहमति बाकी थी। तो अंतर्राष्ट्रीय समाज को, इंटरनेशनल कम्युनिटी को, विदेश मंत्रालय और भारत संपर्क करेगा सब प्रमुख देशों को, ताकि उसको तुरंत पारित कर दिया जाए। जहां तक हमारे सुरक्षा दल हैं, वहां पर शांति और अमन बना रहे कश्मीर घाटी में, सुरक्षा के पूरे कदम कि ऐसे कोई और घटना ना हो, वो इसको अपनाएगी और वो कदम लेगी। और इसके साथ साथ जिन लोगों ने ये अपराध किया है आतंकवाद का, और जिन्होंने उसको समर्थित किया है, उनको एक बहुत बड़ी कीमत इसकी अदा करनी पड़े। दे हैव टू पे अ हेवी प्राइस, अ हेवी कॉस्ट फॉर इट। इसके लिए वो पूरे कदम अपने आप उठाएगी। गृह मंत्री श्री राजनाथ सिंह जी आज श्रीनगर जा रहे हैं। वहाँ पर वो दिन भर बैठकें करेंगे और लौटने के बाद संभवतः कल वो सर्वदलीय बैठक बुलाकर वहाँ की परिस्थिति का जायजा उन लोगों को देंगे और सभी राजनीतिक दलों के साथ इसकी चर्चा करेंगे, ताकि पूरा राष्ट्र एक आवाज़ में इस परिस्थिति में रिएक्ट कर पाए। You see, I have made my statement. What had to be done? Normally there is no briefing after the CCS. What I had to say, I have already said, and I think you will also understand the restraint of the situation and desist from any further. Thank you. Ma'am, Nirmala Sitharaman ji. Ma'am. आराम से आराम से एक्सक्यूज मी मॅम। तर हल्ल्यानंतर सरकारकडून आलेली ही पहिली प्रतिक्रिया अरुण जेटली यांची दिल्लीतून राजनैतिक पातळीवर पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे। अरुण जेटली यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। बैठकीनंतरची अरुण जेटली यांची पहिली प्रतिक्रिया, सरकारकडून येणारी ही पहिली प्रतिक्रिया, पाकिस्तानचा जो विशेष दर्जा आहे तो देखील काढून घेण्यात आलेला आहे। हा हल्ला करणाऱ्यांना म्हणजे दहशतवाद्यांना आणि या दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल। धडा शिकवास या जनसामान्यांच्या भावनेशी सरकार आता एकरूप होताना पाहायला मिळते। या बैठकीनंतर सरकारने दिलेली जी प्रतिक्रिया आहे ती तरी तेच सांगते की पाकिस्तानची आता कोंडी करण्याचा प्रयत्न भारताकडून होणार आहे। या क्षणाची ही मोठी अपडेट तुम्ही पाहताय साम टीव्हीवरती। उद्या सर्वपक्षीय बैठक बोलवली जाणार आहे आणि हल्ल्याची मोठी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागणार आहे। अरुण जेटली यांनी दिल्लीमध्ये माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे की पाकिस्तानला या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल।